माझ्या ब्रेस्ट खूप मोठ्या आहेत पण मला नाही करायचं ब्रेस्ट रिडक्शन. असं असतं, बऱ्याच लोकांचं असं असतं. पण यांनी काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात हे जाणणं पण तेवढंच महत्वाचं आहे. काय होतं, जेव्हा मोठे ब्रेस्ट असतात आपले, तेव्हा तुमचं पोश्चर अफेक्ट होतं, तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये अनकम्फर्टेबल होतं, तुमच्या लाईफस्टाईल ॲक्टिव्हिटीज रेस्ट्रिक्ट होतात, जिमिंग, वॉकिंग, रनिंग, लोक स्टेअर करतात, आपल्याला वेगवेगळे सांधेदुखी, मणकेदुखी, पाठदुखी सगळं होतं. आणि जर आपण हे ॲड्रेस केलं नाही तर आपल्याला पुढे जाऊन प्रॉब्लेमची सिव्हिअरिटी वाढत जाते. आपण हळूहळू मोठ्या ब्रेस्टमुळे, सोसायटल स्टेअरिंगमुळे आपण मेंटली डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. उद्या उठून फिजिकल प्रॉब्लेम्स हे सिव्हिअर कन्वर्ट होऊ शकतात, जेणेकरून स्पाइन सर्जरी लागण्यापासनं ते रिकरंट इन्फेक्शन्स जे ब्रेस्टच्या खालच्या क्रीजमध्ये होतात ते, रेडनेस होतो तो. सो हे सगळं ॲड्रेस फक्त एका सर्जरीमध्ये येऊ शकतं. जर आपल्या ब्रेस्ट मोठ्या आहेत तर ती बाय ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी. माझा हा सेम एक व्हिडिओ टेस्टिमोनियल माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती आहे, ज्या टेस्टिमोनियलमुळे माझ्याकडे अजून 10 पेशंट्स आलेत, कारण की त्यांना हे महत्त्व कळालंय. कारण की खूप फिमेल्स या त्रासापासनं जात असतात पण त्यांना आउटलेट काही नसतो आणि त्यांची लाईफ कशी बदलते तुम्ही या टेस्टिमोनियलवरती नक्कीच बघू शकता.